भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील केशरी रेशनधारकांसाठी आणि पिवळ्या रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केशरी रेशनधारकांसाठी दोन आनंदाचे निर्णय लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या दोन आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर दोन आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असेल आणि अजून चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून रेशन कार्ड संबंधित महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। तर बघा, रेशनधारकांना वाढत्या महागाईमुळे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की रेशनधारकांना गणेश उत्सवानिमित्त 10 वस्तू मोफत सुद्धा वाटप केले जाणार आहेत। त्यासोबतच रेशनधारकांना 1 सप्टेंबर पासून रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा वाटप केले जाणार आहेत। म्हणजेच ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केशरी रेशन कार्ड असेल, त्या रेशनधारकांना गणेश उत्सवानिमित्त रेशन कार्डच्या आधारावरती 100 रुपये भरून या 10 वस्तू मोफत सुद्धा देण्यात येणार आहेत। बघा, या 10 वस्तू सरासरी 6 ते 7,000 रुपये किमतीच्या आहेत। त्यामुळे पिवळ्या रेशनधारकांनी आणि केशरी रेशनधारकांनी या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। परंतु या 10 वस्तूंचा लाभ गणेश उत्सवानिमित्त देण्यात येणार आहे। त्यामुळे याचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही अर्ज केला तरच तुम्हाला गणेश उत्सवानिमित्त या 10 वस्तू मोफत सुद्धा देण्यात येणार आहेत। त्यासोबत जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो दुसरा आनंदाचा निर्णय वाढत्या महागाईमुळे घेण्यात आलेला आहे। बघा, सध्याच्या स्थितीला किराण्याचे भाव वाढलेले आहेत, गॅस कनेक्शनचे भाव वाढलेले आहेत। या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की रेशनधारकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। जर तुम्हाला या दोन आनंदी निर्णयांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या प्रमुख नियमांमध्ये बसत असावे। त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। म्हणजे जे रेशनधारक या परिपत्रकामधील या नियमांमध्ये बसत असतील त्याच रेशनधारकांना या दोन आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, रेशनधारकांना या दोन आनंदी निर्णयांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, कोणत्या रेशनधारकांना मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील रेशनधारकांना मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। परंतु रेशनधारकांना फक्त गणेश उत्सवानिमित्त या 10 वस्तू वाटप केल्या जाणार नाहीत, तर तुम्हाला प्रत्येक सणाला या 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। म्हणजे ज्यांच्याकडे मतदान कार्ड असेल त्याच नागरिकांना याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। त्याच रेशनधारकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। त्यासोबत तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर त्या आधार कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला 10,000 रुपयांची पेन्शन सुरू करण्यात आलेले आहे। त्याचा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहोत। बघा, एकंदरीत 4 आनंदाचे निर्णय रेशनधारकांसाठी घेण्यात आलेले आहेत। तर या 4 आनंदी निर्णयांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु रेशनधारकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आमच्यासाठी कशामुळे भारत सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। बघा, रेशनधारकांना तुमच्यामुळे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे आणि हे सरकार अशाच पद्धतीने सुरळीतपणे काम सुद्धा करणार आहे। त्यामुळे रेशनधारकांचे आभार मानण्यासाठी, रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी, रेशनधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की रेशनधारकांना या 10 वस्तू प्रत्येक सणाला मोफत दिल्या जातील। रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर केतील। तर तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला किती पैसे मिळणार आहेत, घरामध्ये किती सदस्य असेल तर किती पैसे मिळणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील रेशनधारकांना हे पैसे वाटप केले जातील, या पैशांसाठी कुठे अर्ज करायचा आहे याची संपूर्ण माहिती आज आपल्याकडे आलेली आहे। ती माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल, केशरी रेशनधारक असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। यासोबतच शेतकरी बांधवांसाठी काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामध्ये पहिला आनंदाचा निर्णय, शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे 1 सप्टेंबरच्या अगोदर त्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्या
त्यासोबत जे शेतकरी बांधव कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असतील त्यांची लवकरात लवकर कर्जमाफी सुद्धा करण्यात येणार आहे। त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा काळजी करायची नाही। परंतु जर तुम्ही पिवळे रेशनधारक असेल, केसरी रेशनधारक असेल आणि तुम्हाला सुरळीतपणे तुमचे धान्य सुरू ठेवायचे असेल तर तुम्ही काही महत्त्वाची कामे करायची आहे। त्यासोबत तुम्हाला गणेशोत्सवानिमित्त या 10 वस्तू मिळवायच्या असतील। बघा, या 10 वस्तू सरासरी 6 ते 7,000 रुपये किमतीच्या आहेत। त्यामुळे सर्व रेशनधारकांनी याचा लाभ सुद्धा घ्यायचा आहे। परंतु या वस्तू गणेशोत्सवानिमित्त मिळवण्यासाठी तुम्हाला त्याच्या अगोदर अर्ज करणं गरजेचं आहे। अर्ज केला तरच तुम्हाला गणेशोत्सवानिमित्त 100 रुपये भरून या 10 वस्तू सुद्धा वाटप केल्या जाणार आहेत। तर त्या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, रेशन कार्डच्या आधारावरती पैसे कोणकोणत्या मध्ये मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने जाहीर केलेल्या अहवालानुसार सरसकट सर्व रेशनधारकांना या 10 वस्तू रेशन कार्डच्या आधारावरती पैसे, रेशन कार्डच्या आधारावरती योजनांचा लाभ घेता येणार नाही। म्हणजेच राज्य सरकारच्या काही गोष्टी निदर्शनास सुद्धा आलेली आहे की आम्ही फक्त पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी हे आनंदाचे निर्णय घेत आहोत आणि याचा लाभ श्रीमंत घरातील नागरिक पिवळे रेशन कार्ड काढून केसरी रेशन कार्ड काढून लाभ सुद्धा घेत आहेत। बघा, रेशनधारकांना अशा प्रकारचे श्रीमंत लोक नकली बनावट कागदपत्रे तयार करून रेशन कार्डचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेत आहेत। त्यासोबतच रेशन कार्डचा वापर चुकीच्या पद्धतीने करत आहेत। जर तुम्ही रेशन कार्डच्या नियमांमध्ये बसत नसाल, पात्रतेमध्ये बसत नसाल आणि तरी पण तुम्ही रेशन कार्डच्या आधारावरती धान्य घेत राहिला तर तुमच्यावरती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून कडक कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। त्यामुळे जे गरजू रेशनधारक असतील, खरोखर पात्रतेमध्ये बसत असणारे रेशनधारक असतील, त्याच रेशनधारकांनी लाभ सुद्धा घ्यायचा आहे, अन्यथा तुमच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे। बघा, रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा मागच्या 3 महिन्यांचे रेशन धान्य एकाच दिवशी वाटप सुद्धा केलेले होते। म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यांचे रेशन धान्य तुम्हाला एकदाच वाटप सुद्धा केलेले होते। कारण सध्याच्या स्थितीला मान्सून सुरू झालेला होता, तर या मान्सूनच्या पावसामुळे रेशनधारकांना एकदाच 3 महिन्यांचे रेशन धान्य सुद्धा वाटप केलेले होते। परंतु काही रेशनधारकांनी ते रेशन धान्य जास्त आहे म्हणून आपल्या गावामधील किराणा दुकानामध्ये, आपल्या गावामध्ये बाजारामध्ये सुद्धा विकलेलं आहे। आपल्या गावामधील काही श्रीमंत घरातील महिलांना विकल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेले आहे। जर रेशनधारकांनी अशा प्रकारे गहू विकले, तांदूळ विकले तर त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई सुद्धा होणार आहे। बघा, रेशनधारकांना तुमच्या उपजीविकेसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार तुम्हाला गहू, तांदूळ, विविध गोष्टींचा सुद्धा वाटप करत असतं। परंतु जर तुम्ही या गोष्टी जर विकल्या तर तुमच्यावरती कारवाई होईल आणि तुमचं रेशन कार्ड आयुष्यभरासाठी बंद सुद्धा करण्यात येणार आहे। तुमच्या घरामधील कोणत्याही नागरिकांना रेशन कार्डच्या आधारावरती लाभ घेता येणार नाही। जर तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ रेशन कार्डच्या आधारावरती घेत असाल तर त्या योजनेचा लाभ बंद सुद्धा होणार आहे। त्यामुळे रेशनधारकांना अशा प्रकारची कृत्य करू नका। तुम्हाला रेशन कार्ड दिलेलं आहे त्याचा योग्य प्रकारे वापर सुद्धा करायचा आहे। बघा, आता पात्र रेशनधारकांसाठी जे 2 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, तर हे 2 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत, याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याची माहिती अगदी 2 मिनिटांमध्ये देऊन टाकतो। परंतु रेशनधारकांना तुमचा आधार कार्ड अपडेट असावा, आधार कार्डची KYC केलेली असावी, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा असायला पाहिजे। कारण हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहेत। म्हणजेच ज्या रेशनधारकांचा आधार कार्ड 10 वर्षांपूर्वीचं जुनं असेल आणि त्या आधार कार्डवरती नाव एकेरी भाषेमध्ये असेल, जन्मतारीख एकेरी तारखेमध्ये असेल तर अशा रेशनधारकांना याचा लाभ सुद्धा घेता येणार नाही। बघा, रेशनधारकांना तुमची जन्मतारीख पूर्णपणे असली पाहिजे। म्हणजेच तुमच्या जन्माची तारीख, तुमच्या जन्माचा महिना आणि तुमच्या जन्माचं साल तुमच्या रेशन कार्डवरती लिखित सुद्धा असायला पाहिजे। तुमचं नाव पूर्ण असायला पाहिजे। म्हणजेच तुमचं नाव, तुमच्या मिस्टरांचं नाव आणि तुमचं आडनाव सुद्धा असायला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आधार कार्डवरील जो फोटो आहे तर तो फोटो 2025 मधला असायला पाहिजे। अशाच रेशनधारकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये
घेता येणार आहे। तर बघा रेशनधारकांना दोन आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यापैकी पहिला आनंदाचा निर्णय गणेश उत्सवानिमित्त सर्व रेशनधारकांना शिधा सुद्धा वाटप केला जाणार आहे। बघा रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना प्रत्येक वर्षाला प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा वाटप सुद्धा केला जात असतो। परंतु मागच्या काही दिवसांपासून हा आनंदाचा शिधा बंद सुद्धा झालेला होता। परंतु या वर्षीपासून सर्व रेशनधारकांना हा आनंदाचा शिधा 100 रुपये भरून वाटप सुद्धा केला जाणार आहे। त्यामुळे रेशनधारकांना तुम्हाला गणेश उत्सवानिमित्त, दिवाळीला, गुढीपाडव्याला असे जे आपले मराठी सण आहेत तर त्या सणांना हा शिधा सुद्धा वाटप होणार आहे। तर सध्याच्या स्थितीला गणेशोत्सव आलेला आहे। बघा 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेशोत्सव आहे। तर या गणेशोत्सवानिमित्त सर्व रेशनधारकांना त्यांचा सण गोड करण्यासाठी या 10 वस्तू मोफत सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच रेशनधारकांना तुम्हाला फक्त 100 रुपये भरावे लागणार आहेत। त्यानंतर तुम्हाला आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे। तर या शिध्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असणार आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। परंतु रेशनधारकांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे तुमचं रेशन दुकान आहे तर त्या रेशन दुकानांच्या माध्यमातून तुमची तपासणी केली जाणार आहे। बघा या तपासणीमध्ये 4 गोष्टी चेक केल्या जातील। पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं रेशन कार्ड आहे। बघा पहिला प्रकार पिवळे रेशन कार्ड, दुसरा प्रकार केसरी रेशन कार्ड, तिसरा प्रकार पांढरे रेशन कार्ड। बघा तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आनंदाचा शिधा वाटप केला जाणार नाही। ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल अशाच रेशनधारकांना आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे। त्यासोबत जी दुसरी तपासणी केली जाणार आहे तर ती दुसरी तपासणी म्हणजे तुमच्याकडे किती जमीन आहे। म्हणजे जर तुम्ही प्रगतशील बागायतदार असाल, तुमची केळी पिकाची शेती असेल, आंबे पिकाची शेती असेल, म्हणजे तुम्ही वर्षांना लाखो रुपये छापत असाल तर तुम्हाला आनंदाचा शिधा वाटप केला जाणार नाही। त्यासोबतच रेशनधारकांना जे तिसरी तपासणी, तिसरी चौकशी केली जाणार आहे तर ती तिसरी चौकशी म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का। जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर या ठिकाणी आनंदाचा शिधा वाटप केला जाणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का। बघा या 4 गोष्टींची चौकशी केली जाणार आहे। तर तुम्ही या चौकशी दरम्यान पात्रतेमध्ये पात्र ठरला तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही। परंतु जे रेशनधारक पात्र ठरणार नाहीत त्या रेशनधारकांना आनंदाचा शिधा वाटप केला जाणार नाही। बघा रेशनधारकांना काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या, महत्त्वाच्या अपडेट होत्या, त्या अपडेट सुद्धा बघितलेल्या आहेत। आता आपण आनंदाचा शिधा आणि रेशन कार्डवरती जे पैसे मिळणार आहेत तर ते पैसे कोणत्या रेशनधारकांना कशा पद्धतीने मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। तर बघा रेशनधारकांना प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो। या आनंदाच्या शिध्यामध्ये आपल्याला खायचं तेल मिळत असतं, म्हणजे गोड तेल 1 किलो मिळत असतं। त्यासोबतच रेशनधारकांना विविध प्रकारच्या डाळी मिळत असतात। त्यासोबतच आट्याचं पीठ म्हणजेच गव्हाचं पीठ सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासोबत मीठ, मैदा, साखर, हरभरा असेल या प्रकारच्या 10 वस्तूंचा समावेश करून तुम्हाला रेशन कार्डवरती आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे। बघा आता आपण पहिला आनंदाचा निर्णय बघितलेला आहे। आता आपण दुसरा आनंदाचा निर्णय सुद्धा बघून घेऊयात। बघा रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे फेब्रुवारी महिन्यापासून सुरू सुद्धा झालेले आहेत, परंतु काही रेशनधारकांना माहिती नाही। त्यामुळे त्या रेशनधारकांना सांगण्यासाठी परत हा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे। बघा महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यामधील आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना रेशन कार्डच्या मोबदल्यामध्ये रेशन कार्डवरती पैसे सुद्धा वाटप सुरू आहेत। ज्यांचा जिल्हा 14 जिल्ह्यांपैकी असेल आणि ज्यांच्या घरामधील एखाद्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली असेल त्याच रेशनधारकांच्या कुटुंबांना रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा वाटप सुरू आहेत। जर तुम्ही या 14 जिल्ह्यामधील रेशनधारक असेल, तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। बघा व्हिडिओ मोठा होत आलेला आहे, तरी पण काही 2 ते 3 जिल्ह्यांची नावे सांगून टाकतो। उर्वरित 14 जिल्ह्यांची यादी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देणार आहे। बघा पहिला जिल्हा जालना, दुसरा जिल्हा धाराशिव, तिसरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर।